नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओत आज आपण पुन्हा बघणार आहोत रेल्वे टीसी आणि स्टेशन मास्टर सराव प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 9। आजच्या व्हिडिओत आपण अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानचे काही प्रश्न बघणार आहोत, त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक लक्ष देऊन नक्की बघायचा आहे। प्रश्न पहिला, भारतातील सर्वात महागडे शहर मैसेर संस्थेच्या 2024 वर्षाच्या अहवालानुसार कोणते ठरले आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मुंबई। प्रश्न क्रमांक दुसरा, सिन्नाबार या धातुकापासून कोणता धातू मिळवला जातो? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पारा। प्रश्न क्रमांक तिसरा, कोयना धरण पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी हेळवाक। प्रश्न क्रमांक चौथा, राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात रद्द न होणारे मूलभूत हक्क कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पर्याय 2 व 3 म्हणजे कोणते? कलम 20 व कलम 21। प्रश्न क्रमांक पाचवा, पुढीलपैकी कोणते ठिकाण कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसलेले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नृसिंहवाडी। प्रश्न क्रमांक 6, आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करता येतो? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 20 डिसेंबर। प्रश्न क्रमांक 7, सूर्यकुलातील सर्वात मोठा उपग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी गॅनीमीड। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या ह्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे आणि आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत प्रत्येकापर्यंत ह्या व्हिडिओला नक्की शेअर करायचं आहे। प्रश्न क्रमांक 8, पोलीस पाटील आपल्या कार्याबद्दल कोणास जबाबदार असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए तहसीलदार। प्रश्न क्रमांक 9, भारतात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे लोह खनिज कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए हेमेटाइट। प्रश्न क्रमांक 10, सर्वाधिक महागाई असलेल्या देशांच्या यादीत बँक ऑफ बडोद्याच्या अहवालानुसार भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तिसऱ्या। प्रश्न क्रमांक 11, हिंदी महासागर व पॅसिफिक महासागर कोणत्या समुद्रधुनीने जोडलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मलाक्का। प्रश्न क्रमांक 12, कोणत्या राज्यात जगातील पहिले गिधाड संवर्धन व प्रजनन केंद्र सुरू करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी उत्तर प्रदेश। प्रश्न क्रमांक 13, संपूर्ण स्वराज्य हे ध्येय राष्ट्रसभेच्या कोणत्या अधिवेशनात ठरविण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लाहोर। प्रश्न क्रमांक 14, पक्ष्यांचे हृदय किती कप्प्यांनी बनलेले असते? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 4। प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणाला कोयासन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी देवेंद्र फडणवीस। प्रश्न क्रमांक 16, फूड फॉर वर्क हा कार्यक्रम कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 5व्या। प्रश्न क्रमांक 17, राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था कोठे आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पणजी। प्रश्न क्रमांक 18, जगातील सर्वाधिक सुरक्षित शहर कोणते ठरले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अबुधाबी। प्रश्न क्रमांक 19, सत्यशोधक समाजाचे मुखपत्र दीनबंधूचे संपादक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कृष्णराव भालेकर। प्रश्न क्रमांक 20, देशात सर्वात उष्ण शहर उत्तर प्रदेशमधील कोणते शहर ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी प्रयागराज। प्रश्न क्रमांक 21, पुढीलपैकी असंसर्गजन्य आजार कोणता? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कॉलरा। प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी गोंदिया जिल्ह्यातील टेकड्या कोणत्या? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी दरकेसा। प्रश्न क्रमांक 23, किती मेगावॅट ऊर्जा निर्मिती क्षमतेच्या पवन ऊर्जा प्रकल्प केंद्रीय मंत्रिमंडळाने गुजरात आणि तामिळनाडू राज्यात उभारण्यास मंजुरी दिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 500।
शेवटचे काही प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे दररोजचे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहतील. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्रातील सर्वाधिक रेल्वेचे जाळे असणारा जिल्हा कोणता? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सोलापूर. प्रश्न क्रमांक 25. कोणत्या बँकेसोबत केंद्र सरकारने भाषिणी या उपक्रमांतर्गत आर्थिक व्यवहार स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी करार केला आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी RBI.